तर मंडळीनं माखन कटोरी वड तुमका माहीत असा काय? तर ह्योच वड आम्ही आज आमच्या वाडीत लावतलो असं. त्याची सगळी माहिती या ब्लॉगमध्ये तुमका सांगतले असे. त्याच्या आधी नमस्कार मंडळी, मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मिस्टर ब्रँडेड मालून यूट्यूब चॅनलवर. तर मंडळीनं आज आमच्या वाडीत आम्ही माखन कटोरी वड ह्यो लावतलो असो, म्हणजेच कृष्ण वड. तर चला आपण पटापट आता जाऊया. तर या बघा, या साईडला सगळे वरिष्ठ मंडळी जमा झाले आहेत आणि आता आम्ही कृष्णवड लावतलो असो. तर हे बघा, भटजी काका सुद्धा येले आहेत आणि सगळे विधी म्हणजे शास्त्रशुद्ध विधी चालू असत. आणि आता भटजी काकांचे सगळे विधी चालू झाले आहेत. हे बघा, तुम्ही ना पान बघू शकता, कटोरी टाईप असं आहे बघा. दक्षिणेतरे शालिवाहन शके पराभव नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतौ ज्येष्ठ मासे शुक्ल पक्ष षष्ठायन तिथौ मंदवासरे मघाली वज्र योगे. लावून मग त्याची पूजा मारले, कसानेच मारले, आतमध्ये मारलं फक्त लावी आणि मग त्याची हाडाची पूजा करतो. आता तुम्ही पण घ्या. हात लावा, हात लावा. माता नाव घेऊ. क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. शेखर बरोबर घेऊ तुला. मस्त सरळ सरळ राहून ह्या दिवशी जरा जास्त ठेवू काय म्हटलं. इकडे इकडे जातो, तिकडे जातो पूर्वी इकडे पानात ना ह्या साईड ठेवा. आता काय होतं, अजून तिकडे तिकडे जायचं नव्हतं. बरोबर. पश्चिमेक ही ह्या आधी पश्चिमेक ठेवा. पश्चिमेक हा जास्त अडक झाला तर त्या साईड पूर्वी पूर्वी ना. बरोबर. आता थोडी थोडी माती घालू गई होती. इकडे इकडे बरोबर, तिकडे तिकडे बरोबर भरपूर सपोर्ट होतो. पश्चिमेक जाऊन द्या बघ. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाय गोविंदाय नमो नमः. ऑटोमॅटिक ऑपरेशन होतं. काकांचा काढा फोटो. मोठी झाडं काही बघूकच रवली येत नाही. नमस्कार. कुसरवे, आपल्या कुसरेवाडीमध्ये देवाच्या स्थानामध्ये हा कृष्णवड आम्ही आणून लावलेला आहे. वाडीतील सर्व ग्रामस्थांनी मिळून हा कृष्णवड हा दुर्मिळ वटवृक्ष आहे. हा मथुरेतून आणलेला आहे. आप्पाभिषेक यांनी आम्हाला हा दिलेला आहे. या वटवृक्षाची खासियत अशी आहे की या वटवृक्षाची पूजा केल्यानंतर जर आपलं कर्ज वगैरे असेल तर ते नील होण्यास मदत होते. म्हणून सर्वांनी त्याची पूजा करा, वटवृक्ष लावा. प्रत्येकाने वटवृक्ष लावलेच पाहिजे. ज्या वटवृक्षाची खासियत दुसरी आहे की हा 24 तास ऑक्सिजन देतो. काही झाडे दिवसा ऑक्सिजन आणि रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात, पण वटवृक्ष, पिंपळ ही जी वृक्ष आहेत ते 24 तास ऑक्सिजन सोडतात. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी वटवृक्ष लावणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे वटपौर्णिमेला काही महिला वडाची फांदी आणून पूजा करतात. ती फांदी न आणता त्याऐवजी वटवृक्षाचे छोटे झाड आणलं आणि त्याची पूजा केली व ते नंतर आपल्या जागेमध्ये लावलं तर ते आपल्या हातून एक वटवृक्षाचं झाड लावल्याचं एक पुण्य होईल आणि पूजा पण सार्थकी लागेल. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की सर्वांनी वटवृक्ष, पिंपळ अशी जी जुन्या लोकांनी जी लावलेली दैवी झाडे आहेत ती लावा, अशी आमची विनंती आहे. धन्यवाद.
तर मंडळींनो, निसर्गाच्या दृष्टीने म्हणा गेला किंवा आपल्या पुढच्या पिढीच्या दृष्टीने म्हणा गेला ना, तर आपण झाडे लावणे खूप अनिवार्य असा. आणि आता तुम्ही बघू शकतास किती तापमान वाढलं आता. आणि आता यंदाच्या वर्षी पाऊस पण खूप लेट झालो असा. आता जून संपत दिलो हा. त्याच्यामुळे ना प्रत्येकानं झाडे लावणे ही खूप काळाची आता गरज झालेली असतात. तर आपल्या मी मगाशी सांगलेच होते माखन कटोरी वड असा आणि हो खूप दुर्मिळ असा, सहसा काही बघूकच भेटत नाही. तर आता आम्ही या साईडला आम्ही तो लावलो असो. तर ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर पट्टापट सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.